नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र वेदर अपडेट. राज्यावर पुढील 2 दिवस थंडीचं मोठं संकट येणार असल्याचा IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा समोर आलाय. राज्यात गेल्या काही दिवसात कडाक्याची थंडी वाढली असून पारा धडाधड खाली येताना दिसतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 6 अंशाच्या खाली गेलं आहे. उत्तरेकडून येणारी थंडीची लाट राज्यावर पोहोचली असून पुढील काही दिवस थंडीमध्ये आणखी मोठी वाढ होणार आहे. महाबळेश्वर, पुणे, नाशिक, जळगाव, यवतमाळ, गोंदिया या ठिकाणी थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. परभणीत तर सलग 3 दिवस 6 अंशाखाली तापमानाची नोंद झाली आहे, ज्यामुळे नागरिकांना भीषण गारठ्याचा सामना करावा लागत आहे. IMDने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. सकाळी प्रचंड धुकं पडत असून अनेक जिल्ह्यांनी शाळांच्या वेळेतही बदल केला आहे. दुसरीकडे देशात मान्सून बराच आधी परतला असला तरीही केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे. पंजाबच्या आदमपूरमध्ये 3 अंश तर निफाडमध्ये 6.3 अंश तर महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 10 अंशाखाली नोंद होत आहे. राज्यातील नागरिकांनी या थंडीच्या लाटेत काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. सततच्या हवामान बदलामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या वाढताना दिसत आहे. पुढील काही दिवस राज्यात कडाक्याची थंडी कायम राहणार आहे. त्यामुळे सावध रहा आणि सुरक्षित रहा.